नमस्कार, खेड टाइमच्या राजकीय फराळात आपलं स्वागत। आज दिवसभरात माघारीचा दिवस असल्यामुळं खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये खरं तर ज्या उमेदवारी महाविकास आघाडीमध्ये जो बंडखोरीचे झेंडे फडकवले होते त्यांना क्षमविना ते झेंडे फडकवणाऱ्यांना त्यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीच्या पक्षश्रेष्ठींना यश आलं। अर्थात शरद पवार गटाच्या म्हणजे अर्थातच अतुल देशमुख, सुधीर मुंगसे यांचे बंडाचे झेंडे फडकवणाऱ्यांना पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या शिष्टाईमुळे आणि बाकी सर्व नेत्यांच्या मनधरणीत अतुल देशमुख यांनी खरं तर त्यांचं म्हणणं ऐकलं आणि ते मानलं। अर्थात त्यांच्या डोक्यात असा निर्णय होता की आपलं टार्गेट अर्थातच दिलीप मोहिते यांचा पराभव करणे हा त्यांचं टार्गेट होता आणि त्यामुळे सर्व पक्षांचं टार्गेट दिलीप मोहिते यांचा पराभव असल्यामुळं अर्थातच माघारीचं जरी त्रासदायक वाटत असलं तरी त्यात पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीत यश आलं आणि अतुल देशमुख, सुधीर मुंगसे यांनी माघार घेतली। याशिवाय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अक्षय जाधव यांनी देखील माघार घेतली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसनं देखील म्हणजे आम्हाला महाविकास आघाडी स्थानिक लेवलवर विचारात घेत नाही या मुद्द्यावरून त्यांनी जो बंडाचा झेंडा फडकवला ते उमेदवार अर्थातच अमोल दौंडकर यांनी देखील माघार घेतली आहे। हा सगळा माघारीचा खटाटोप आपण पाहता म्हणजे दिवसभरात एकंदरीत 22 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। दिवसभरात 9 जणांनी माघार घेतली आणि प्रत्यक्षात 13 जण निवडणुकीच्या आखाड्यात आहेत। आता ही लढाईचा विचार केला तर या लढाईमध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडीकडून बाबाजी काळे आणि महायुतीकडून आमदार दिलीप मोहिते अशी लढाई आहे। या लढाईचा आपण सर्वंत विचार करणार आहोत, परंतु आपण सुरुवातीला निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रशासकीय माहिती दिली। आपण ती माहिती आधी पाहूया। 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। आज दिनांक 4 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंतच्या उमेदवारी मागे घेण्याच्या वेळेपर्यंत 9 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन माघारी घेतलेले आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुरेखा दिलीप मोहिते अपक्ष, मयूर दिलीप होले अपक्ष, अरविंद बाळासाहेब पानमंद अपक्ष, अक्षय ज्ञानेश्वर जाधव महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, मुंगसे सुधीर विठ्ठल अपक्ष, अतुल महादेव देशमुख अपक्ष, अमोल बाजीराव दौंडकर अपक्ष, अंकुश सुदाम राक्षे अपक्ष, मनोहर महादू वाडेकर अपक्ष अशा 9 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे। आता एकूण 13 उमेदवार व 14वा नोटा अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रियेमध्ये 13 उमेदवार सध्या राहिलेले आहेत। सदर उमेदवारांना या ठिकाणी चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। त्यामध्ये राष्ट्रीयकृत राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार अनिकेत मुरलीधर गोरे बहुजन समाज पार्टीच्या वतीने त्यांना हत्ती हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। दिलीप दत्तात्रय मोहिते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी घड्याळ, बाबाजी रामचंद्र काळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मशाल हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। राज्यस्तरावरील अनरेकग्नाइज्ड पार्टीमध्ये रवींद्र राहुल रंधवे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने त्यांना गॅस सिलेंडर हे चिन्ह वाटप करण्यात आलेलं आहे। उर्वरित राहिलेल्या 9 अपक्ष उमेदवारांना खालीलप्रमाणे चिन्ह वाटप केलेलं आहे। अमर मच्छिंद्र बोराडे ट्रम्पेट, शिंदे भूदेव कानू हिरा, श्री निळोबा चांगदेव गायकवाड गॅस शेगडी, काळे प्रकाश जिजाबा दूरदर्शन, गोपाळे किसन सखाराम शिट्टी, साहेबराव नारायण जाधव दुर्बीण, बनसोडे सागर गंगाराम ऑटो रिक्षा, सुनील विठ्ठल पवार कॅमेरा, अमित सुमंतराव गर्दे एअर कंडिशनर अशा पद्धतीने भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वांना चिन्हांचं वाटप करण्यात आलेलं आहे। दुपारी 2 नंतर किंवा साधारणपणे 1च्या सुमारास
जगन्नाथ बापू शेवाळे आणि अतुल देशमुख आणि इतर स्थानिक पदाधिकारी हे सगळे माघारीसाठी खरं तर प्रांत ऑफिसच्या तिथं आले आणि त्यांनी माघार घेतली. माघारीनंतर अतुल देशमुखांनी आपली माघारी का घेतली याविषयी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपलं मत मांडलं. त्यांचं मतही आपण जाणून घेऊया. माघारीचा विषय असा आहे, माझा खरं तर फॉर्म हा पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून यामुळे भरलेला नव्हता, जागा शिवसेनेला गेली म्हणूनही भरलेला नव्हता. ज्या जागा कधी कधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाकडे आली आणि कधी कधी जागा खेडची शिवसेनेकडे गेली, या प्रोसेसमध्ये काही तालुक्यातील पुढाऱ्यांनी जो चिवडा केला होता आणि यामध्ये काही अर्थकारण आणि काही उद्योग केले, त्या प्रक्रियेमध्ये मला हेतुपुरस्पर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना उत्तर देण्यासाठी 2 दिवसाने विचारपूर्वक आम्ही हा फॉर्म भरला होता. आमची फॉर्मची इतकी तयारी झाली कारण या निवडणुकीमध्ये 1 वर्ष मी तयारी करतोय. माझे 390च्या 90 बूथ तयार आहेत आणि माझ्या एका साध्या SMS वर आपण पाहिलं असेल की फॉर्म भरायला किंबहुना मीटिंगला 4-4 हजार लोक जमा झालेले आहेत. काल परवा जे 2 तारखेला आम्ही सभा केली, त्या सभेमध्ये देखील 16 ते 18 हजारपेक्षा जास्त लोक खेड तालुक्याची स्वखुशीने त्या ठिकाणी आली होती आणि त्यांना कुठलंही अर्थकारण न करता त्या ठिकाणी ते जमा झाले होते. यामागे गेले 20 वर्ष म्हणजे 2009 असेल, 14 असेल, 19 असेल आणि आता 24 आहे, यामध्ये सातत्याने माझा राजकीय प्रवास राहिला आणि या राजकीय प्रवासामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी आमदार झालो पाहिजे. त्यामुळे अत्यंत प्रेमाने स्नेहाने कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मेळावा देखील मोठा केला. आज मी फॉर्म इकडं भरण्यासाठी ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी शेकडोनी कार्यकर्ते रडत आहेत. मला देखील हा संघर्ष पाहायला भेटतोय. कार्यकर्ते अत्यंत टोकाचं बोलत आहेत. मी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे की आपण स्वतःला त्रास होईल असं काही करू नका. हा निर्णय आपण निव्वळ शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या स्वाभिमानी लढ्यात सहभागी होण्यासाठी केला आहे आणि पवार साहेबांनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्या भवितव्यासाठी ज्या काही सूचना दिल्यात किंवा ज्या दृष्टीने विचार केला आहे त्या दृष्टिकोनातून मी पवार साहेबांच्या सांगण्यावरनं हा फॉर्म या ठिकाणी विड्रॉल केला आहे. यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं त्या ठिकाणी मोठा सहयोग आहे, जगन्नाथ बापू शेवाळे आहेत, प्रकाशजी मस्के साहेब आहेत, अंकुशराव काकडे साहेब आहेत. या सर्वांनी या ठिकाणी हा विचार केला आहे कारण आमच्या शिरूर लोकसभेतल्या 4 जागेवरती शिवसेनेच्या बंडखोरी आहेत आणि आमची फक्त एकाच जागेवर या ठिकाणी बंडखोरी दिसत होती. त्यामुळे एका जागेमुळे 4 जागा त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंगमध्ये येत होत्या आणि अडचणीत येत होत्या. तर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाबरोबर उभं राहिलं पाहिजे ना, पवार साहेबांच्या वाईट काळात पवार साहेबांबरोबर उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी हा फॉर्म विड्रॉल केलेला आहे. याशिवाय महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रामदास धनवटे, याशिवाय शिवसेना शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष हिरामन सातकर आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस हे देखील खरं तर काँग्रेसच्या माघारी घेताना अमोल दौंडकर होते त्यावेळेस विजय डोळस आले होते आणि अन्य म्हणजे सुधीर मुंगशेंची माघारीच्या वेळेस हिरामन सातकर, रामदास आबा धनवटे आणि अन्य पुढारी त्यांच्या सोबत होते. त्यानंतर सुधीर मुंगशेंनी देखील आपल्या माघारीचं कारण माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. ते काय ते पण आपण जाणून घेऊया. खरं तर ह्या महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला जे मतदान होणार आहे, ह्या महाविकास आघाडीने जे उमेदवार ह्या महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत, एक हा महाविकास आघाडीचा धर्म म्हणून आणि सर्व ज्येष्ठ ह्या महाराष्ट्राचे पवार साहेब, त्याचप्रमाणे उद्धव साहेब, आदरणीय आदित्य साहेब आणि सचिन भाऊ आहेर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे शिरूर लोकसभेचे खासदार आदरणीय अमोल रामसिंगजी कोल्हे आणि सुप्रियाताई सुळे, ह्या सर्व मंडळींच्या विनंतीचा मान ठेवून, त्यांचा आदर ठेवून पक्षाला पुढे घेऊन जात असताना महाविकास आघाडीच्या बरोबर आपल्या खेड तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम ह्या महाविकास आघाडीच्या बरोबर त्या ठिकाणी काम करणार आहेत
आणि त्याच्यामुळं ह्या सर्व नेते मंडळींच्या विनंतीला मान देऊन आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी असतील, शिवसेनेचे आमचे बाबाजी शेठ काळे असतील, संजीवभाऊ घनवट असतील, तालुका अध्यक्ष हिरामण अण्णा सातकर असतील आणि शिवसेनेचे शिवसेना तालुका प्रमुख रामदास आबा धनवटे असतील, ह्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी ह्या माघार स्वइच्छेने या ठिकाणी मी घेत आहेत आणि भविष्य काळामध्ये महाविकास आघाडीबरोबर निश्चितप्रमाणे आम्ही जोमाने काम करू. ह्या तालुक्यामध्ये बदल झाल्याशिवाय बदल हा निश्चितप्रमाणे होणार आहेत. आम्ही सर्व मंडळी एक दिलाने एक जीवाने निश्चितप्रमाणे काम करू असं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आता प्रमुख खरं तर कालपर्यंत किंवा आज अतुल देशमुखांच्या माघारीपर्यंत विचार केला तर ही म्हणजे खेड आळंदी विधानसभेचा 2 दिवसापूर्वी अतुल देशमुखांनी जो मेळावा घेतला त्या मेळाव्यातून त्यांनी आपली ताकद दाखवली. त्यांची ताकद दाखवण्याचा कदाचित पक्षश्रेष्ठींना ताकद दाखवण्याचा प्रयत्न असेल आणि याशिवाय स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांना जो विरोध केला गेला होता त्या सगळ्यांना त्यांनी आपली ताकद दाखवली आणि त्या ताकद दाखवल्यानंतर सर्वांना असं चित्र दिसत होतं की अतुल देशमुख शक्यतो निवडणुकीच्या आखाड्यात असतील. तसं त्यांनी खरं तर अप्रत्यक्षपणे उपस्थितांना साथ घातली. त्यानंतर जो प्रतिसाद मिळाला त्यावरून ते उमेदवार निवडणूक लढवतील असं चित्र असताना त्यांनी आज पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांनी माघार घेतली. त्यांची माघार आणि त्यानंतर सुधीर मुंगशेंनी देखील पक्षश्रेष्ठींचा मान राखून माघार घेतली. आता ह्या 2 माघारी आणि काँग्रेसनं त्यांना दिलेली साथ, खरं तर सुधीर मुंगशे, अतुल देशमुख आणि अमोल दौंडकर काँग्रेसचे यांच्या माघारीनंतर महाविकास आघाडीमधला जे बळ मिळालं ते खरं तर विरोधी म्हणजे आमदार दिलीप मोहितेंच्या कार्यकर्त्यांना अथवा दिलीप मोहितेंसाठी ती एक आणखीन एक खरं तर चिंतन करायला लावणारी घटना आहे. थोडस विचार करायला लावणारी घटना आहे. कारण 2014 मध्ये अशीच लढाई सर्व पक्षांनी मोठ बांधली आणि तिथं त्यावेळेला खरं तर अर्थातच सुरेश गोरेंना उमेदवारी मिळाली आणि त्या सर्व पक्षांचा उमेदवार म्हणून सुरेश गोरे निवडणुकीच्या आखाड्यात होते आणि दिलीप मोहिते सर्वपक्षीय आणि दिलीप मोहिते असा तो सामना रंगला. त्यात अर्थातच अचूकपणे सुरेश गोरेंनी बाजी मारली आणि सर्व पक्षांनी विजय साजरा केला. आता त्यानंतर 10 वर्षांनी पुन्हा एकदा सर्व पक्षांनी मोड बांधली आहे आणि या मोड बांधल्यानंतर अर्थातच प्रत्यक्ष वरवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना जरी दिसत असला तरी प्रत्यक्षात दिलीप मोहिते विरुद्ध सर्वपक्षीय असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जरी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे असले तरी प्रत्यक्षात 2014 प्रमाणे 2024 ला देखील सर्व पक्षांचा सामना सर्व पक्षांनी मिळून आमदार दिलीप मोहितेंच्या पराभव खरं तर त्यांना घ्यायचा आहे आणि पक्षश्रेष्ठींना याशिवाय म्हणजे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना राज्य पातळीवर असतील किंवा तालुका पातळीवर सगळ्यांचं एकमेव टार्गेट आहे की आमदार दिलीप मोहितेंचा पराभव करणे. आता या सगळं मोड बांधली असली तरी अतुल देशमुख असतील त्यांचे जो पक्षाचा जो संच आहे त्यांचे कार्यकर्ते आहे. आता हे सगळे सुधीर मुंगशेंनी जी तयारी चालू केली ती देशमुखांची जी तयारी सुरू होती त्यांनी जो काही मतदारसंघात जे वलय निर्माण केलं आता हे सगळं वलय बाबाजी काळेंच्या पाठीशी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी किती राहतं हा देखील मुद्दा विचार करायला लावणार आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये अर्थातच दिलीप मोहिते यांच्या विरोधात महाविकास आघाडी जीव ओतून काम करेल का, जर त्यांना जर हा देखील एक खरं तर चर्चेचा विषय आहे. कारण प्रत्येकाने आपली फौज जर मैदानात उतरवली तर आपसूक दिलीप मोहितेंचा पराभवला 2014 प्रमाणे खूप अवघड जाईल असं चित्र सध्या नेते मंडळी म्हणजे कागदावर पाहता खूप अवघड दिसत नाही. परंतु आता हे सगळे नेते मंडळी एकजीव झाली आहेत. ते काम कसं करतात, आपली ताकद कशी मतदारसंघात वापरतात, त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांचा संच महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी किंवा अर्थात बाबाजी काळे यांच्यासाठी किती वापरला जातो, त्यांची प्रत्यक्षात ही जी मोर्चे बांधणी होती त्यामुळे हा सगळा संच म्हणजे
हे सगळं एकजीवपणा आपल्याला पुढच्या काळात खरं तर दिसेल का, हे सगळं आपलं बारकाईनं महाविकास आघाडीच्या सर्व प्रचार यंत्रणेवर लक्ष असणार आहे. याशिवाय दिलीप मोहितेंना आता ही फाईट त्यांच्या आतून जरी म्हणत असले की आम्हाला आता फाईट सोपी वाटते असली तरी प्रत्यक्षात महाविकास आघाडीची, महायुतीची म्हणजे अर्थात दिलीप मोहितेंची बाबाजी काळेंशी होणारी फाईट इतकी सोपी राहिलेली नाही. एकाच एक उमेदवार आहे, परंतु तरीही प्रचार यंत्रणा असेल, त्यानंतर प्रचार करण्याची पद्धत असेल, महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींचे एकजीवपणा किती रुजला जातो मतदारापर्यंत, त्यांचं हे सगळं पाहावं लागणार आहे. आजच्या राजकीय फराळात आपण खरं तर इथंच थांबूया. पुन्हा अशाच नवीन राजकीय घडामोड काय आहे या संदर्भात आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.